यूट्यूब चॅनल. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 21 फेब्रुवारी 2026च्या 10 ठळक घडामोडी. भारत फायनान्स कंपनीचे 2 लाखाची केली फसवणूक. फायनान्स कंपनीतील फील्ड असिस्टंट असलेले राजेश जगताप, ज्योती राम पवार, सूरज बालाजी भांगे या तिघावर आनंदनगर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल व याकरिता कंपनीचे साईनाथ बेळकोणे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली तक्रार. कार्ला तालुका तुळजापूर येथे जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम केली मारहाण. नळदुर्ग पोलीस ठाण्यात 8 जणांवर केला ज्ञानेश्वर श्रीमाने यांनी गुन्हा दाखल. महायुती तोडण्याचे पाप हे आमदार राणा जगजितसिंह पाटील करत आहेत आणि त्यांचा स्वार्थी असलेला चेहरा शिवसेना शिंदे गटाने उघडा पाडलेला आहे. शिवसेनेचे योगेश केदार यांनी केली आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका. शेतातील वाशी तालुक्यातील शेंद्री गावात पवनचक्कीचे पोल वाकविल्याच्या कारणावरून भारत नवनाथ मोरे यांना केली बेदम मारहाण. मोरे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाणा येथे दोघांवर झाला गुन्हा दाखल. रुईभर तालुका धाराशिव येथे श्री दत्त मंदिराचा कलशरोहण सोहळा झाला संपन्न. खरीप पीक 2020 बाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून सविस्तर माहिती. 500 कोटी मिळणे अपेक्षित आहे तर 226 कोटी मिळणे आता आहे बाकी. शिवजयंती दिनी शहरात विना सायलेन्सर दुचाकी स्वाराच्या अतिउत्साहामुळे व कर्कश आवाजामुळे अनेक जण झाले कानात अधू. जयंती कोणती का असेना, महापुरुषाच्या जयंतीच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेस त्रास होईल असे कृत्य करणाऱ्या सर्व वाहनधारकावर कारवाई करणे आहे गरजेचे. भीमनगरमध्ये सुरेखा महावीर बनसोडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. आग लागून संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. नगर परिषद व पोलीस ठाणे यांनी सविस्तर पंचनामा करून शासनाकडून मदत मिळवून देण्याची केली मागणी. औषध प्रशासन झाले धाराशिव जिल्ह्यात जागे. औषध विक्रीच्या नावाखाली नियमबाह्य कारभार करणाऱ्या 104 दुकानाची केली तपासणी. यापैकी 20 औषध दुकानाचे केले परवाने रद्द. 39,000 लाडक्या बहिणीची E-KYC आहे बाकी, तातडीने पूर्ण करण्याचेही केले आव्हान. जुने रेशन कार्ड होणार कालबाह्य, PVC कार्ड येणार आणि यासाठी महाटेंडर पोर्टलद्वारे कंपनीची होणार निवड. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका आणि झुंजार SC37 न्यूज हे ब्लॉगर फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज यूट्यूब चॅनल.